यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला वळवायचं होतं, ऑन साइडला चेंडू टाउन होत, बॅकवर्ड स्पिन लेग रिजन मध्ये डीप मध्ये शेकता शेकता येणार आणि पहिल्या चेंडूतीच एक धाव इथे प्राप्त करते फलंदाज चंदू ऑफ द मार्क. 5 षटकांचा मुकाबला. चंदूसाठी 2 षटकांसाठी 500 रुपयाचं प्राइज आलेलं आहे रघु पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. खुल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा होता, चेंडू बॅट अँड बॅटच्या मधून जातोय, नशीब बलवत्तर, एसटीचा वेध घेतला नाहीये, अचूक मारा, ब्रह्मास्त्र वापरतोय लगेचच गोलंदाज त्या ठिकाणी जितू. कारण यॉर्कर चेंडू खेळणं भल्या भल्या फलंदाजाला जमत नसतं, पण हल्लीच्या काळामध्ये हेलिकॉप्टर उडवले जातात. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, कव्हर पॉइंट करून चेंडू ट्रॅव्हल तर 2 षटकांची शर्यत लागली आणि चेंडूचा विजय होतो अखेर सीमारेषेच्या जवळ 4 धावा. खूप सुरेख फटका, फलंदाज त्या ठिकाणी जयेश होता, बॅकफुटला गेला, चेंडूला येऊ देतं आणि जबरदस्त बॅट रोल केली, क्लासिकल फटकाचा नमुना पेश केला फलंदाज जयेश. ते जणू काय दीर्घ क्रिकेट खेळतो की असं वाटतं, जणू काय जयच्या बॅटवरून चौकार बघितला, धावा नाही ते वलय प्राप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 5 वर. कोल्टन संघ प्रथमतः फौजी करतोय, नटराज स्टाईलने हाय बॅकले चेंडूला उचलायचं होतं, बघा पूर्ण निराश झालाय, स्वतःला ड्रिल करतोय. बॉडी लँग्वेज बघा जयची, की नक्की जयेशला वाटलं की महा चेंडू हेलिकॉप्टर सगळं उडवता आला असता, पण तो त्या ठिकाणी मिस टायमिंग झालं, मिडलिंग झालं नाहीये. कारण खोलट टप्प्याचा चेंडू नियंत्रित करतो वारंवार गोलंदाज जितू. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. हाफ वॉली घेऊन हलक्या हाताने उचलले, कवट चेंडूच्या खाली झेल सोडलाय, सुवर्ण संधी प्राप्त होते फलंदाज जयेशला, जो आक्रमक झालाय आणि ते झेल सोडल्यानंतर नक्कीच नुकसान भरपाई मोजावी लागेल मी तर म्हणतो सोनारपाडा संघाला. धावसंख्या 6. चंदूसाठी ऑफर 2 षटकारांसाठी 500 रुपये. यावेळेला परवणी होती, परंतु हाय बॅकलिपनी फटका मारण्याचा प्रयत्न नाही झाला, फक्त स्लो मोशन मध्ये फटका मारला आणि चेंडू त्या ठिकाणी गॅदर झाला, मिड ऑफ गेला आपल्या रिव्हर्स मध्ये आणि फलंदाज बाद. चेंडूचा इथे खेळ समाप्त होतो. एक धक्का लागतोय, पहिला धक्का या ठिकाणी लागला तो म्हणजे कोल्टन संघाला. नावात खूप काय असं म्हणू शकत नाही, नावात काही नाही, नावात खूप काय. कारण ज्यांनी लिहिली कविता ते विलियम शेक्सपियरने स्वतः खाली लिहिलं, विलियम शेक्सपियर स्वतःचं नाव सुद्धा लिहिलं, त्यांनीच म्हटलं होतं की नावात काय. धावसंख्या इथे 1 पुढे सरकते 7 धावा. 7 ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ. 3 ते 4 पावलांचं छोटस रनअप आहे. चेंडूला काढलं, वाईडीस मिड ऑफ डोक्यावर चेंडू टाळ होतोय, गॅप मधून जातो वेगाने, सीमारेषेला चिडतोय, पडतोय, दंगल चौकार. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून 4 धावांसाठी धावसंख्या पुढे सरकली आहे 11 वर. डबल 1 ऑन द बोर्ड. यावेळेला चेंडूला गलीमधून काढायचं होतं, चांगलं कव्हरिंग. प्रेक्षकांना विनंती आहे माझ्या डाव्या बाजूला आपण प्रेक्षक हो पट्ट्याच्या बाहेर जा. महेश पट्ट्याच्या बाहेर जा आपण प्लीज, कारण लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. मैदानाच्या आत कोणी दिसू नये, बाउंड्रीच्या आत कोणी दिसू नये आणि पट्ट्याच्या आत सुद्धा कोणी थांबू नका प्लीज. फलंदाज बाद झाला मैदानामध्ये.
लक्ष्मण बाद झाला. ऍक्च्युली मी प्रेक्षकांना या ठिकाणी सूचना देत होतो त्या दरम्यान फलंदाज बाद झाला. प्लीज आमचं लक्ष सुद्धा तुम्ही विचलित करू नका, आम्हाला सहकार्य करा. 2 गडी बाद झाले, चंदू बाद झाला, लक्ष्मण बाद झाला. आता जयेश होती पुढे जबाबदारी असेल, कारण जयेशमध्ये क्षमता आहे, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार बघितले आपण आणि चांगली पार्टनरशिप इथे रचावी लागेल आपल्या कोल्टन संघासाठी, तरच तुम्ही धावांचा आलेख मोठ्या वेगाने पुढे नेऊ शकता. पूर्णपणे टाईट फिल्डिंग इथे रचले गोलंदाज आपण पाहू शकता. सचिनने खुल्या टप्प्याचा मारा, जसं काय पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय, जशी गोलंदाजी सुरू केली होती जितूने ब्रह्मास्त्र वापरलं जातंय. खुल्या टप्प्याचा मारा इथे केला जातोय, म्हणजे फलंदाजाला हात खोलू देत नाहीयेत, रूम देत नाहीत, जागा देत नाहीयेत. अचूक नमुना पेश केला जातोय गोलंदाजीतून. फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम सचिन अँड जितू ऑल्सो. फुल टॉस उडवला चेंडूला ऑन साइडला, बिरकावून दिला दूर की चाव में उडन खटला झटकार. झालाय आक्रमक भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस, सेफ शॉट, जबरदस्त पीस ऑफ बॉलिंग बॅटिंग, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल स्ट्रोक चौकार. हा क्लासिकल फटके सुद्धा दाखवते. जबरदस्त इन्सर्ट आउटचा फटका बघितला आपण, चिवला काढला डिक्स्टा कवच्या डोक्यावरून, त्या ठिकाणी फिल्डरच तैनात नव्हता आणि चौकार लगावला. 2 षटकं सुद्धा समाप्त झाली. धावसंख्या 2 षटकांतर पाहू शकता कोल्टन संघाची. 2 गडी बाद 10.50 च्या वेगाने 21 धावा. लकी आकडा आहे सर्वांसाठी, गणपती देवतेचा आकडा म्हटलं जातं. 21 मोदक आपण चढवतो आणि देवाला नक्कीच आपण ओवाळणी करतो. आणि वैयक्तिक 19 धावा ज्याच्या आहेत या मैदानामध्ये आतापर्यंत करणं. लिडिंग फ्रॉम द फ्रंट चांगली कामगिरी करतोय. सलामीला आला होता चंदूच्या सोबतीला. जसं मगाशी उल्लेख केला की जयेश होती पुढेपर्यंत जबाबदारी असणार आहे, पुढेपर्यंत संघाची धुरा सांभाळतोय, संघाचं सुकाण जणू का आपल्या खांद्यात वाहून घेऊन चाललाय. जयेशला इथे रोखावं लागेल. जो संघ फिल्डिंग करतोय तो संघ म्हणजे एस सोनारपाडा संघाला इथे जयेश नावाचा अडचण दूर करावं लागेल आणि आता जयेश घातक सिद्ध होऊ शकतो या मैदानामध्ये आणि धावांचं वादळ इथे निर्माण करू शकतो. तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झाल्यात. पुन्हा एकदा जितू, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात एक चौकार दिला होता, 2 सिंगल आणि 1 विकेटची प्राप्ती केली होती, म्हणजे तब्बल 6 धावा खर्च केल्या होत्या. तो जितू आलाय, त्याने फिल्डिंग इथे पुढे सजवली आहे. डीप स्क्वेअर लेग दिलाय, एक वाईडिस्ट लॉंग आहे ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट आहे, चेंडू हवेत आहे, स्टॉप डिस्मिसल. व्हॉट हॅपन देयर, फलंदाज बाद. जबरदस्त बॉलिंग. मिस टायमिंग स्ट्रोक ज्याला संभ्रमात टाकलं फलंदाजाला गोलंदाज जितूने आणि जबरदस्त शॉर्ट डिस्मिस मोठा 40-40 धक्का लागला. फलंदाज बाद झाला मैदानामध्ये, तो म्हणजे रोशन. नवीन फलंदाज झाला मैदानामध्ये तानाजी. तर पुढच्या सामन्यासाठी मी अनाऊन्स करतोय देवगाव टायगर्स आणि फ्रेंडशिप डोंगर नावे दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचंय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीच्या आधीच आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धावसंख्या स्थिर आहे 21. विकेटची प्राप्ती झाली 21 वरतीच आणि जितूने दाखवून दिलं की मी स्ट्रायकर गोलंदाज का आहे, मी का सुरुवातीला येतो, कारण मी भल्या फलंदाजाला इथे गारद करू शकतो. खोलट टप्प्याचे मारे केले, शॉर्ट ऑफ गुडलेचे चेंडू टाकतो, उचलून घेणार चेंडू सुद्धा निर्धारित करतोय गोलंदाज जितू या ठिकाणी लेफ्ट हँड वर द विकेट. यावेळेला चेंडूला वळ प्राप्त करून देतोय. गिरकीहून फटका मारता परंतु लॉंग लेग आहे. खूप छानपैकी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. फिल्डर त्या ठिकाणी रोशन आहे. गोलंदाजाला नक्की साथ हवी असते ती म्हणजे फिल्डिंग, जशी एखाद्या गायकाला वादकाची साथ अपेक्षित असते. डीजे जरा माईक चेक करता का आपण, मला डाऊट आहे काहीतरी की सेल डाऊन असेल कदाचित. रिव्हर्सचा पवित्रा चेंडू बॉडी लाईनला आदळतोय. पंजाकडे अपील सुद्धा केली होती. लेग बाईचा इशारा अपेल पाटोले सरांचा. लगा तो आबाद नाही लगा तो बरबाद असा फटका. या फटक्याला केविन पीटरसनने उंच पातळीतून निवडून ठेवलं
आणि आता अनेक क्रिकेटर या फटक्यासाठी मास्टरकी निर्माण करतायत. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू एसटीला सोडून जातोय. वाईटचा इशारा. अवांतर धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 24 वर. 24 एप्रिल 1973 सचिन तेंडुलकर साहेबांचा जन्मदिवस. भारतरत्न, गॉड ऑफ क्रिकेट. उडवला चेंडूला ऑन साइडला. मी विकेट कव्हरच्या मध्ये कोणी नाहीये, त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम हाफ व्हॉलीला अक्षरशः फ्रंट फुटला उडवलं. हाय बॅक लिफ्टनी टायमिंग सुरेख होतं. बेबी सॉल्ट टायमिंग आणि हवाई सफर करत चेंडू नाचत डोलत गेला मिड विकेट आणि काऊकोरच्या रिझन मध्ये. रोहित शर्मा स्टँडला सलामी देत असताना षटकार लगावतोय आणि या ठिकाणी दाखवून देतोय की विकेटचं पतन जरी झालं तरी सुद्धा आम्ही धावफलक आमचा हलता ठेवू असं सांगत असताना कोल्टनचे फलंदाज 30 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक थोडासा लवकर खेळलंय. चेंज ऑफ पेस होतं. जितूला माहिती आहे की हा फलंदाज आक्रमक झाला आणि बरोबर त्या अनुसारच हा चेंडू निर्धारित केला. अशा प्रकारे तिसरं षटक समाप्त झालं डॉटने. धावसंख्या 3 षटकानंतर ती म्हणजे 30 धावा. 10.0च्या वेगाने कोल्टन संघाची धावसंख्या. खेळतोय फलंदाज जयेश. त्याच्या बॅट मधून एक लाजवाब षटकार. 3 चौकार आलेले, दर्शनी चौकार लगावले. तो मात्र मैदान सोडत नाही. तंबू काढून उभा आहे मैदानामध्ये. डिडिंग फ्रॉम द फ्रंट कामगिरी करतोय. सांगतो जणू काय प्रेक्षकांना की मी शेवटपर्यंत लढा देईन आणि माझ्या संघाला पुढे घेऊन जाईन. त्यासोबत त्या तानाजी आहे. आपण गाणं ऐकलं, आदर्श धारेली गावाचं गाणं. ज्या गावामध्ये अनेक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. मी तर म्हणतो की भालचंद्र भुईर सर धानेलीच्या धनवान नाव लावलं पाहिजे. धनवान धानेवली असं नाव झालं पाहिजे. धानेली गावाचं आदर्श गाव आहे. या गावाचा आदर्श 158 देशामध्ये घेतला गेला पाहिजे. जी या देशांमध्ये आमच्या टेनगिटच्या माध्यमातून स्पर्धा जाऊन पोहोचली आहे की कोणतं आदर्श गाव आहे ज्याने 29 वर्ष हे पर्व सांभाळलं आणि ज्या गावामध्ये अनेक प्रत्येक घरोघरी गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, अनेक शिक्षक आहेत, अनेक हाय क्वालिफाईड स्टुडंट आहेत, शिकलेले लोक आहेत, शिकलेले व्यक्तिमत्व आहे. नक्कीच ह्या गावाला आदर्श पुरस्कार दिला पाहिजे. मी म्हणतो की नक्कीच सरकारला माझी विनंती आहे की या गावाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि दखल घेतली पाहिजे की कुठे या दानिवली गाव कुठे वसलंय. इतकं मोठं नाव म्हणजे दानिवली गाव, धनवान दानिवली, ज्याचं प्रति पंढरपूर टोपण नाव सुद्धा आहे. आपण जेव्हा गावामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस एक मंदिर सुद्धा आहे. ठक्कर साहेबांनी जे स्पॉन्सर केलंय, आय थिंक सो ठक्कर साहेब, कारण आधीच्या काळामध्ये यायचो या गावामध्ये. हरकत नाही. चला मैदानामध्ये. धावसंख्या 30 आहे. चौथं षटक मार्गस्थ करेल गोलंदाज रोशन. या वेळेला वशिनला उडवलं. या ठिकाणी डिफेक्सच्या कव्हरच्या डोक्यावरून चित्र पोहोचला होता. कमिटमेंट खूप सुरेख आहे. त्याच्या आवाकाच्या वाचून 1 बॉल्स ऑफ द लाईन, 4 रन्स. गुड कमिटमेंट. राजू नावाचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला होता. जीवाच्या आकांडाने प्रयत्न करत करत झेलपर्यंत पोहोचला होता. शेवटच्या क्षणात नजर हटली आणि दुर्घटना घडली. त्या ठिकाणी चेंडू गेला सीमा पार. 4 धावांचा. मग इथे सुरू करतो पुन्हा एकदा फलंदाज जयेश. 25 धावा वैयक्तिक. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक, कॉर्ड गेन. विकेट कीपरच्या हातामध्ये झेल. चॉप डिसमिसल. मोठा धक्का लागतो. 100 हत्तींचं बळ असलेला जयेश बाद. गाव पाहिजे जिथं माझं लग्न झालं पाहिजे, असं गाण निर्माण झालं पाहिजे. गाणं नक्कीच, कारण या गावाने एक आदर्श निर्माण केलाय. गावाबद्दल बोलावं तितकं कमी आहे.
त्याचं कारण म्हणजे या गावाने अनेक लोकांची जोडणी केली, माणसाची जोडणी केली, या आयोजकांनी जोडणी केली आणि एक आदर्शता निर्माण केली. फलंदाज बाद झाला मैदानामध्ये, नवीन फलंदाज गेलाय महेश. जयेश बाद झाल्यानंतर जयेशने सुरेख कामगिरी केली. वैयक्तिक जवळपास 23 धावांची केली जयेशची. रोशन बॅकफुटला जाऊन फक्त कट करायचा होता, पण तो चेंडू वेगाने गेला विकेटच्या हातामध्ये. पंच पाहत आहेत इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक करत असताना फिनिश ऑफ द डिलिव्हरी चेक केली आणि हा चेंडू पूर्णपणे लिगल घोषित होते मेका सरांकडून. देवगाव आणि डोंगर न्हावे आपण टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत, जर्सी घेऊन जायचे आहेत, प्लीज लवकर या. राऊंड द विकेट वेगवार मारा डुकॉट बेलच्या अपील, पंचाचा बोट आकाशामध्ये. अजून एक धक्का लागतो कोलटन संघाला. फलंदाज बाद. मंडळ धानिवलीच एकत्र आलं म्हणून तर म्हणतो की माणसं जोडणं जे शिकावं ते धानिवली गावाकडे शिकावं. माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे समाजाला तो आहे तसा स्वीकारणं. माणसं जोडणं म्हणजे फुकटचा वाद आणि टोकाची टीका टाळणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं. माणसं जोडणं म्हणजे माणसावरती शिक्के नाही मारणं. समोरचा अधिक महत्वाचा आहे स्वतःही जाणणं आणि ती दुसऱ्याला जाणू देणं म्हणजे माणसं जोडणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची छाप फाटीवरती मारणं आणि तक्रार सुद्धा जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे स्वतःचं मन साफ करता करता इतरांना सुद्धा माफ करणं. असं गाव आहे आमचं ग्रामस्थ मंडळ धानिवली. त्याने अनेक माणसाची जोडणी केली आणि 29 वर्ष इथे पूर्णपणे सक्सेसफुल पार पाडतो या मैदानामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून. ज्या मंडळाकडून ही जर्सी आम्हाला मिळालेली आहे, टी शर्ट मिळालेले आहेत, ते आमचं ग्रामस्थ मंडळ धानिवली यांचा मी सतीश आभारी आहे आमच्या आयोजकांच्या वतीने. डॉटचा इशारा पंचांचा. चौथा षटक सुरू आहे. धावसंख्या इथे स्थिर आहे ती म्हणजे 34 वर. 34 ऑन द बोर्ड. एबीडी स्टाईल फटका मारण्याचा प्रयत्न होता, आडवा गेला पूर्णपणे एक चेंडूच्या, परंतु त्या ठिकाणी अक्रॉस द लाईन कुठलाही फटका क्रिएट होत नाही. डॉटची समाप्ती. आपण षटक सुद्धा समाप्त झालं. 4 षटकानंतर 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या. षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. एकदा रोशनसाठी टाळा असू द्या, कारण त्याने स्लो बॉल मध्ये जबरदस्त इथे षटक हाताळलं आणि धावांचा प्लेक खाली आणला. 34 धावा आहेत 4 षटकानंतर. कोल्टन तानाजी त्याच्या सोबतीला अनिकेत गेलाय 7व्या क्रमांकावरती इन ॲट 7. टेलेंडर आहे अनिकेत, परंतु हल्लीच्या काळामध्ये टेलेंडर सुद्धा मॅच घेऊन जातात. विलास फ्लाइट देण्याचा प्रयत्न, पंचाचं बुट आकाशामध्ये, बरोबर कात्रीत पकडलं, किंडीत पकडलं, लेग बिकर विकेट. तानाजी बाद. संघ करतात, नाचवत आहेत, टायमिंग सुरेख साधतात. हे गाणं पुन्हा सेकंड सत्रामध्ये सुद्धा वाजवतील मला नक्कीच ती अपेक्षा डीजे कडून. जेव्हा मॅच क्रुशियल मोमेंटला असेल, विकेटची प्राप्ती झाली, विकेटचं पतन झालं, तानाजी बाद झाल्यानंतर दिनेश गेल्या मैदानामध्ये आणि त्याच्या सोबतीला पहिलाच फ्लाइटेड बघितला चेंडू गोलंदाज विलास कडून आणि बरोबर फसवलं. मिस टायमिंग स्ट्रोक झालं. अनपेक्षितपणे हा मिस टायमिंग झाला तानाजी कडून, कारण फसवा चेंडू होता. गोलंदाज विलासचा लेझर क्रिकेट खेळतो विलास, ज्याने दाखवून दिलं की मी किती छान फ्लाइट देऊ शकतो. फिरकीचा जादूगर आहे विलास, जसा
वाडेघरचा सिद्धू पाटील फिरकी करतो तसा फ्लायटेड डिलिव्हरी नेहमी करतो असं विलास नावाचा हा लिडर क्रिकेटर जो फिल्डिंग सजवतोय बॅकवर्ड पॉइंट घेतोय गल्ली आणि पॉइंटच्या मध्ये एक शॉर्ट थर्डमॅन आहे अजून एक ऑफ साईडला फिल्डर तैनात करतोय डीप कव्हर घेतलंय वाईडिस लॉंग ऑफ ऑफ साईडला ऑन साईडला पाहू शकता आपण बॅकवर्ड डिझाईन मध्ये क्षेत्र तैनात आहे आमच्या डाव्या बाजूला जितू चव्हाण आहे मिड विकेट डिझाईन मध्ये आणि एक वाईडिस लॉंग ऑन आहे रोहित शर्मा स्टँडच्या जवळ अशी फिल्डिंग सजवली आहे अजून एक फ्लायटेड डिलिव्हरी फ्रंट फुटला येऊन नटराज स्टाईलनी फटका मारत होता स्वीप केला चेंडूला जितूकडे आणि त्या ठिकाणी अजून एक धाव मिळते बॅकअप नव्हतं चेंडू उडला विकेटच्या हातामधून फेकी चांगली होती जितूची जितू डोक्यावरती हात देत असताना निराश झाला कारण धाव अजून एक तिथे अंकित केली गेली 2 धावांनी धावसंख्या वाढते धावसंख्या झाली 36 ऑन द बोर्ड कोल्टन संघाची धावसंख्या अजून एक फ्लायटेड डिलिव्हरी चेंडूला उडवलाय पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे मिस्टरिंग स्ट्रोक चेंडूच्या खाली व्हाईट इज लॉग ऑन झेल ग्रिप होतोय फलंदाज बाद अजून एक धक्का कोल्टन संघाला गिरवत आहे माझ्या क्रिकेट विश्वामध्ये माझ्या गावासाठी माझ्या नावासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी मी सुरेख खेळ इथे दाखवत आहे पण दाखवत असताना सुद्धा मैदानामध्ये 3 चेंडू टाकले 2 गडी प्राप्त केले 2 धावा खर्च केले चौथा चेंडू घेऊन अजून एक फ्लाईट घ्यायचा प्रयत्न चेंडू टर्न केला जातोय लेग कटर विलासचा एकदा टाळा सुद्धा विलाससाठी जबरदस्त इथे व्हेरिएशन दाखवतोय गुणाच्या माध्यमातून फॅबुलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम विलास हियर लक्ष वेधून घेते प्रेक्षकांचं गोलंदाजच्या माध्यमातून अजून एक फ्लाईट चेंडू ओव्हर पिच होता उडालाय मिड विकेट आणि कॉर्करच्या मध्ये अजून एक झेल टिपला जातो फिल्डर त्या ठिकाणी सचिन फर्डे झेल सोडणार नाहीये फलंदाज बाद गडी बाद केले आपण तर म्हणतो षटकामध्ये की हाणामारचं षटक नाहीये ते विकेटचं षटक ठरलं जो काय विकेटचं लायसन्स घेऊन आलाय विलास नावाचा गोलंदाज जेम्स बॉन्ड कडे लायसन्स होतं लायसन्स टू किल आणि विलास कडे लायसन्स आहे लायसन्स टू टेक द विकेट असं लायसन्स घेऊन आला विलास मैदानामध्ये या क्रीडानगरीवरती पुढे लक्ष वेधून घेतोय फिल्डिंग सजवतोय शेवटचा चेंडू इथं पर्याप्त आहे कोल्टन संघासाठी लेफ्ट हँड बॅट्समन गेल्या मैदानामध्ये कल्पेश ऑन स्ट्राईक शेवटचा चेंडू इथे सामना करेल या इनिंगचा अजून एक फ्लायटेड डिलिव्हरी चेंडू उंच जातोय विला चेंडूच्या खाली रिव्हर्स मध्ये जातोय झेल पोचला होता झेल पर्यंत पोचला पण झेल सोडला गेलाय कारण कठीण झेल होता सोपा करायचा प्रयत्न केला होता अवघड होता प्रयत्नाला नक्की दाद दिली पाहिजे पाहता पाहता 2 धाव पूर्ण झाल्या तिसरी धाव घेण्याचा नाद इथे पसतोय का बघायचं आहे पंचाकडे अपील नाही 4 धावा सक्सेसफुल इन द विकेट 4 धावा इज दॅट ट्रू सर 4 धावा येस दॅट्स इट 4 धावा धावून काढलेल्या आहेत जबरदस्त इनिंग सुद्धा समाप्त झाली चौकात ते 4 धावा धावून काढल्या या ठिकाणी आणि इथे समाधानकारक धावसंख्या उभी झाली धावसंख्या झाली ती म्हणजे कोल्टन संघाची 40 धावा टॉस कडे आपण इथे वळतो लगेचच पुढचा सामना डोंगर नावे विरुद्ध देवगाव टायगर्स या दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स कडे या लक्ष ठेवलं 41 धावांचं कोणी वायरवरती पाय टाकू नका प्लीज हा प्रॉब्लेम येतो लक्ष द्या खाली चालताना वायरी बघा अर्जुनजी भोईर साहेब या आपण आम्ही आपला शुभ हस्ते टॉस करू इच्छितो डोंगरनाळे वर्सेस देवगाव अशी भिडंत आणि नारायणजी राणे साहेब आपण सुद्धा या आणि योगेशजी आपण सुद्धा या तिन्ही मानवांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू इच्छितो देवगाव टायगर्स वर्सेस डोंगरनावे या लढतीसाठी कॅप्टन या देवगावचा कॅप्टन या डोंगरनावचे कॅप्टन आलेले आहेत आपण टॉस बॉक्स पाहू शकता छानपैकी आदर्श ठाणेवली 2021 आणि तो धानवीचा संघ
आदर्श 11 धानिवली. दोन्ही कॅप्टनला आम्ही आमची संकल्पनेच्या माध्यमातून चिन्ह सुद्धा देऊ. दोन्ही कॅप्टनला आम्ही नाराज करणार नाही अशी संकल्पना आहे आमची. चल टॉस उडवला जाणार आहे मान्यच्या शिव डोंगरनावे वर्सेस देवगाव. डोंगरनावे कॉल करतो छापा आणि जिंकलेला आहे देवगावने. तर आपण मान्यवराला विनंती करू पण आपल्या शुभ असते आधी मोमेंटो द्या दोन्ही कॅप्टन्सला. चित्रीकरण केलं जात आहे. आयुष्यभराची साठवण आठवण ठेवली जाते आमच्या फोटोग्राफरच्या माध्यमातून. आमचे अजून पाहुणे अर्जुनजी भोईर, श्री ज्ञानेश्वर चिंदू भोईर यांच्या आम्हाला ट्रॉफी मिळाली. मान्यवर विनंती आपण असं नसतं व्हा. थँक्यू व्हेरी मच. तर देवगावने नाणेफेक जिंकलेली आहे. आपण प्रथम का निर्णय असेल फिल्डिंग स्वीकारलेली आहे. ह्या हंगामामध्ये आतापर्यंत ही किती टुर्नामेंट आहे? मला वाटतं जवळजवळ ही 10वी असावी. अपेक्षा करू शकतो की आदर्श जिंकण्यासाठी आलेला आहात? 100%. पुढे तयारी आहे या आताच्या संघामध्ये? पूर्ण जो ब्रिगेड आला तुमचा काही कमी आहे कुठल्या खेळाडूची? नाही कुठेच नाहीये. थोडे लक साथ देत नाहीयेत. तर लक तर नक्कीच आदर्श अंक जिंकू. तुम्हाला आदर्श चषक जिंकण्यासाठी तुम्हाला तयारी पासून करावी लागली. तुमची तयारी कधीपासून सुरू आहे? तयारी तर जेव्हा पावसाला आला तेव्हापासूनच सुरुवात केली आहे. तसं तर आदर्श चषक तसेच वडवली जो चषक झाला त्यांचा देखील म्हणजे तो देखील पटकवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे देखील यश कमी पडले. परंतु इथे नक्कीच 100% प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट तुम्हाला. जर आपण नाणेफेक जिंकले असते तर आपला निर्णय काय असता? फील्ड फर्स्ट. आता तुम्हाला पवाच्या विरुद्ध पोहायचं आहे. काय अपेक्षा करू शकतो की तुम्हाला देवगा संघाला पाणी पाजायचं असेल तर किती धावा तुम्ही उभारू इच्छिता 5 षटकांमध्ये? 70. 2 दिवस क्रिकेट पाहताय आपण. 29वं वर्ष आहे. काय म्हणू शकाल धानिवली आदर्श गावाबद्दल? नाही, आदर्श धानिवली गाव नंबर आणि स्पर्धेचं आयोजन देखील तितकंच चांगलं. संपूर्ण आयोजन कमिटी असेल, कॉमेंट्री पॅनल असेल आणि लाईव्ह टेनक्रिकचे सर्व मेंबर सर्वांचेच आम्ही आभार व्यक्त करत आहोत. अपेक्षा करू शकतो की चांगला क्रिकेट पाहायला मिळेल? येस, डेफिनेटली 100%. दोन्ही कॅप्टन्सना शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे देवगा संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आहे. थँक्यू व्हेरी मच. ऑल टू कमिटी बॉक्स सर. सुनील पवार देर. अनेक अनेक धन्यवाद मनोज कारवे सर. तर सोनारपाडा विपक्ष कोलटन अशी लढत पाहतोय आपण. सामना जिंकण्यासाठी निर्धारित 5 षटकामध्ये इथे मात्र 41 धावाचं एक मी तर म्हणेन की छोटंसं मापक आव्हान असेल. ज्या प्रकारे सोनारपाडा संघाची फलंदाजी आपण पाहतोय खूप मजबूत लाईन आहे. ज्या संघाकडे राजू राठोड आहे, ज्या संघाकडे जितू आहे, ज्या संघाकडे अजून रिव्हर्स किंग हरीश वारगडे आहे. इथं मात्र पाहतोय आपण आमची दोन्ही पंचांना एक विनंती आहे की आपण हा निर्णय दिला, पण जर प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्ररक्षणी रिव्ह्यू घेतला तरच आपण तिसऱ्या पंचाकडे जायचं आहे. तर आमचे आयोजक इथं मात्र आहेत, बघतायत. दोन्ही पंचांना मी आयोजकांच्या माध्यमातून सूचना करतो एकदा. खूप खूप धन्यवाद सर. की शक्यतो आपण जो निर्णय आहे तो तिथं द्यायचा आहे. आणि रिव्ह्यू म्हणजे एक असेल, एक बिमरसाठी आणि एकच रिव्ह्यू असेल, एक तर बिमर किंवा दोन्ही संघाला. तर चेक करताना आमचे आयोजक कमिटीचे काही मेंबर विलास आणि जित्तू ही जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक नाटकीय क्रिकेट आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आहे अजून. इथं मात्र धकधक असेल जितू यांच्याकडे. नाही, खुशीचं वातावरण तयार होईल प्रतिस्पर्धी संघ जो पाहतोय पण कोलटन संघाच्या प्रत्येक सहकार्यामध्ये. प्रणजित मोहिली संघाचे पॅकर्स किरणजी पाटील टेनिस क्रिकेटवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे. किरणदादा पाटील आपलं मी मनापासून स्वागत करतो या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून आदर्श ट्रॉफी 2021 ला खूप खूप शुभेच्छा दिलेत. अजून पाहतोय आपण डिसिजन पेंडिंग आहे.
आमचे आयोजक आम्हाला कळवतील तिसरे पंच जे आहेत. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, एकत्र जमू नका. निर्णय तर येईलच पण त्यापूर्वी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण एक जो रिव्ह्यू होता इथे मात्र आणि इथं मात्र तिसऱ्या पंचाचा इशारा येतोय की फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त हादरा बसतोय सोनारपाडा संघाला, कारण की जित्तू चव्हाण हा बाद होतोय. बाहुबली ऑफ सोनारपाडा आणि गोल्डन डग वर बाद होतोय. क्रिकेटचा करार हा जाऊया बघायला, चौका षटकारांची आतिषबाजी होईल मैदानाला. आदर्श बॉयज क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण राजू राठोड. एक मुरबाड तालुक्यामध्ये एक मोठं नाव ज्यांचं सातत्याने पाहतोय आपण. सोनारपाडा संघाच्या माध्यमातून तो राजू राठोड खेळपट्टीवर सज्ज होताना पाहतोय आपण खेळण्यासाठी. खातं उघडल्या गेलं नाही सोनारपाडा संघाचं, पण खातं उघडतोय कोल्टन संघाचं विकेटचं. आणि पहिलं विकेट धावचीच्या स्वरूपात संघाला मिळालेलं आहे. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल विलास आणि राजू राठोड या जोडीला. पाहूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावले गेले राजू राठोड साठी. जवळपास कव्हर पॉइंट वायडीसवर एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस पात्र प्रश्न विचारला गेलं पण पाहतोय रिव्ह्यू नाही आहे. पंचाचा निर्णय अंतिम राहील. तर पाहतोय आपण आमचे आयोजक दोन्ही पंचाला भेटण्यासाठी मैदानाकडे जात आहेत. तर क्षेत्ररक्षण लावून घेतो आपण. नाट्यकीय क्रिकेट पाहतोय आपण. सोनारपाडा जर म्हटलं मुरबाड तालुका ग्रामीणचा एक धमाकेदार संघ म्हणजे याची ओळख आहे. डिसिजन सांगायची पंचांनी या चेंडूवर काय घडलंय. अनिश्चित कुठल्या प्रकारे धाव नाहीये. एकच चांगला चेंडू हाताळला गेला होता. एक अप्रतिम चेंडू आणि सुरेख मारा पाहतोय गोलंदाज इथं मात्र तानाजीच्या माध्यमातून सज्ज होताना. चित्तू बाद झालेला आहे आणि राजू ह्या फलंदाज खेळपट्टीवर. यावेळेस पाहता जबरदस्त धमाका पाहतोय आपण. राजू राठोड ब्रँडेड सोनारपाडा संघाचा खेळाडू याच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. जबरदस्त धमाका पाहतोय आपण. अजून एक मोठा फटका. राजू राठोड सोनारपाडा गावचा ब्रँड खेळाडू याच्या बॅट मधून लागोपाठ दुसरा गगनभेदी षटकार.
याच पात्र रिव्हर्स अटेंड करायचं होतं, काय घडलं पाहिजे. चेंडू मात्र पाहतोय थर्डमॅन रिजन कडे डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि अतिशय वेगात तोपर्यंत मात्र या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना राजू राठोड एक जबरदस्त सुरुवात पाहतोय. राजू राठोडच्या माध्यमातून 2 चेंडूवर 2 खणखणीत सनसनीत उत्तुंग षटकार त्यांचा मात्र एक रिव्हर्स अटेंड केला होता आणि 2 धावा पूर्ण करतोय. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 14. पहिल्या 2 चेंडूवर पूर्णपणे वर्चस्व पाहतोय, पण गोलंदाजाचं त्यांचं मात्र आक्रमण केलंय राजू राठोड नावाचा हा ब्रँड खेळाडू सोनारपाडा संघाचा. याच पात्र परत रिव्हर्स खेळायचं होतं, काय घडलंय. धावण्याचा कुठला प्रयत्न करत नाहीये. तर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 1/14. तर व्यासपीठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेले ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेसाठी जेव्हा आम्ही मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार देतो त्यामध्ये कीपर कैलासवासी मधुकर कृष्णा दुधाळे यांच्या सन्मानार्थ आदरणीय जयवंत मधुकर दुधाळे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेले मी माजी उपसरपंच दानिवली ग्रामपंचायतचे श्यामदादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पाहतोय आपण आदरणीय मधुकर दुधाळे साहेबांचं तसेच आदरणीय व्यासपीठावर पाहतो आपण दानिवली गावाचे समाजसेवक आणि एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नारायणजी राणे साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी समीर भोईर यांना विनंती करीन की दादा आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचं सन्मान आणि स्वागत करायचं आहे. पाहू शकता मित्रांनो आपण दानिवली गावाचे समाजसेवक ज्येष्ठ नागरिक क्रिकेटवर ज्यांचं भरपूर प्रेम आहे असे आदरणीय नारायण राणे साहेबांचं स्वागत आणि सत्कार होताना आपण पाहतोय. तसेच आदरणीय सोमदादा भोईर यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी वामन भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सोम भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर आपण जाऊया मैदानाकडे. पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी पाहिली आपण. स्पेशलिस्ट ब्रँड म्हणून ओळखला जातोय सोनारपाडा संघाचा राजू राठोडच्या बॅटमधून 2 षटकारांनी एक धमाकेदार सुरुवात. याच पात्र वेगवान चेंडू सफल झाला होता. ऑन साइड कडे धमाका करायचा होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. अप्रतिम सुरेख सुरुवात करतोय एक युवा गोलंदाज पाहतोय आपण दिनेश. 41 धावांचं आव्हान सोनारपाडा संघाचं समोर उभा आहे आणि तो स्वीकारताना एक धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली. विकेट जरी एक गेला असेल. याच पात्र वेगवान चेंडू पण लाईन कुठे आहे हे चेक करताना रमेश सर यांची दोन्ही या समांतर रेषेत आणि उल्लेख केला होता मनोज कारवे सरांनी की जेव्हा हा पंच मात्र इशारा करतो 1 पाय हवेत तर काय राज असेल. नक्कीच कारवे सर जेव्हा वेळ मिळेल चर्चा करूया सरासोबत. तर दरम्यान देवगावचे आदरणीय सन्माननीय जीवन भांडे दादांचं आगमन झालेलं आहे. मी आयोजकाच्या माध्यमातून दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. डेथ बॉलचा इशारा येतोय. मित्रांनो आपण आदर्श चषक दानिवली 2021 हा दुसरा दिवस पाहतोय आणि दुसऱ्या दिवसाचा तिसरा सामना पहिल्या फेरीतला एक जबरदस्त सामना होईल काय हे पाहायचंय. मात्र एकतर्फी सामना आतापर्यंत वाटतोय. यावेळेस पात्र अजून चुकीची लाईन हाताळल्या गेली तीच क्रिया करताना पंच रमेश तरे सर आपण पाहतोय. दोन्ही समांतरशीत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 16. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 25 धावीची आवश्यकता असेल. 41 धावांचं एक छोटं आव्हान सोनारपाडा संघा पुढे उभं केलंय. एक अपेक्षा होती की 60 किंवा 55 आकडा पार करेल काय हा संघ पण तसं घडलं नाहीये. एका चांगला गोलंदाज पाहिले आपण अंतिम षटकामध्ये सोनारपाडा संघाच्या माध्यमातून विलास. तोच विलास या पात्र डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलेवर होईल काय आणि येता मात्र पात्र एका टप्प्याने चेंडू निघून जाईल साईड स्क्रीन कडे सीमा पार चौकार. धमाका भिरकावला चेंडूला स्कोरच्या वरतून आउट ऑफ पार्क उत्तुंग षटकार.
सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त इथून मात्र 16 धावेची आवश्यकता असेल. एकच म्हणावं लागेल की सोनारपाडा संघ या 16 धावा किती चेंडूमध्ये कंप्लीट करतोय. पॅक करोड पाहतोय आपण. सचिन तेंडुलकर स्टँड, त्यानंतर अजिंक्य राणे आणि त्यानंतर मात्र रोहित शर्मा. पॅक करोड क्लास फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाणारा अजून एक दमदार चौकार राजू राठोडच्या बॅटमधून. असं वाटते की मात्र सामना सोडून दिलेला आहे. फुलटण संघाने ज्या प्रकारे एक मजबूत फटकेबाजी करणारा संघ सोनारपाडा संघाचे 2 सोन्यासारखे फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर आहे. एक किमेन सोनारपाडा संघाचा पाहतोय आपण विलास, तर धोनीचा अंदाज राजू राठोड. याच पात्र मोठा फटका प्रहार केलाय, पण क्लिअर होईल की फटका फसेल. हवेत अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि राजू राठोड हा फलंदाज बाद होतोय. का जबरदस्त एक छोटीशी पण एक विध्वंसक खेळी साकारली आणि निराश स्थितीमध्ये वापस येताना पाहतोय, कारण की विजय साकारता आला नाही. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण हरेश. सोनारपाडा संघाच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा हरीश वारगडे नाव येतोय ना, तेव्हा आता मुरबाड तालुक्यातला सर्वात चांगला रिव्हर्स शॉट खेळणारा हा फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने त्याची ओळख आहे. तोच फलंदाज खेळपट्टीवर. धावसंख्या जर पहिली धावफल करू आपण 31. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 10 धावेची आवश्यकता असेल. जबरदस्त कामगिरी पाहता आपण सोनारपाडा संघाच्या माध्यमातून. खेळण्यासाठी फलंदाज मात्र सज्ज असेल हरेश. रिव्हर्स किंगचा बेताल बादशाह मुरबाड तालुक्यातला हा खेळाडू, पण इथं मात्र कशा प्रकारे फटकेबाजी केलेले पाहायचं आहे. यास पाहता मोठा फटका खेळायचं होतं, पण वेगवान चेंडू होता. बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज तानाजीच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी, त्यानंतर मात्र पहिला चेंडू पाहता आपण निर्धाव फेकतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळाली तानाजीच्या माध्यमातून. यास पात्र खूपच सुरेख असा फटका ब्लास्ट पाहायला मिळाला. चेंडूला भिरकावलाय स्कोर लेगच्या वरतून दूर असा आउट ऑफ पार्क षटकार. आतापर्यंत राजू, त्यानंतर मात्र विलास, आत्र हरेश. एक जबरदस्त टोला पाहिला आपण. मनगटी फटका होता. मनगटामध्ये काय ताकद टर्न केला तो चेंडूला हवेमध्ये स्कोर लेगच्या वरतून. याच पात्र हेलिकॉप्टर उडवलंय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा विजय षटकार हरेशच्या बॅटमधून. त्याच्यावर भतीजा आणि दोन्ही MPL मध्ये एका संघामध्ये. क्या बात आहे. दोन्ही खेळाडूला खूप खूप शुभेच्छा. तर सामनावीर इथं मात्र पाहतोय आपण ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी केली अंतिम षटकामध्ये सुद्धा, तो म्हणजे आणि फलंदाजी सुद्धा चांगली केली तो ऑलराऊंडर सोनारपाडा संघाचा विलास.